विभाग प्रमुख यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। त्याचबरोबर याच्यानंतर सन्मान्य उपविभाग प्रमुख किरणजी लोहार यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। उपविभाग प्रमुख किरणजी लोहार यांचा सन्मान युवा सेना अणुशक्ती नगर विधानसभेच्या वतीने होत आहे। त्याच्यानंतर सन्मान्य माजी नगरसेवक शशिकांत पाटील साहेब यांचा सन्मान अणुशक्ती नगर विधानसभेचे विभागाधिकारी विजयजी भोईर हे करत आहेत। त्याचबरोबर याच्यानंतर सन्माननीय संदीपजी भोईर साहेब विधानसभा सहसमन्वयक यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे। त्याचबरोबर सन्माननीय सत्यजी काळगावकर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे। आपण वेळात वेळ काढून खेळाडूंना शुभेच्छा द्यायला त्याबद्दल आपले सहर्ष स्वागत या ठिकाणी सत्यजी काळगावकर साहेब। त्याचबरोबर शाखा प्रमुख सन्माननीय रोहिदास ढेरंगे साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे। सर्वांना विनंती आपण पुढे यायचं आहे। त्याचबरोबर शाखा समन्वयक रजनी रमण साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। कार्यालय प्रमुख सन्माननीय किसन जाधव साहेब ज्येष्ठ शिवसैनिक यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। या ठिकाणी तसेच मनोज धोत्रे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। अमोलजी कोकरे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे। रवी जगदाळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। कल्पना टिकेकर महिला शाखा संघटिका हे नाव दिले कल्पना टिकेकर ताई महिला शाखा संघटिका यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। कल्पना टिकेकर ताई यांचाही सन्मान करायचा आहे। सन्माननीय कल्पना टिकेकर ताई कल्पना टिकेकर यांचा सन्मान विजय भोईर यांना विनंती आहे की आपण करायचा आहे। सन्माननीय विभागाधिकारी विजय भोईर यांना विनंती आहे की आपण करायचा आहे। त्याचबरोबर घेतलं कल्पना टिकेकरांचं। त्याचबरोबर शिवाजी झोरे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। त्यांचं या ठिकाणी सरच गडचिरोली संपर्क प्रमुख शिवाजी झोरे हे इथं आलेले आहेत। त्यांचंही या ठिकाणी सरचे स्वागत। माझा झाला मी रोज सकाळपासून इथंच आहे बाबा काय मी इथंच असतो दिवसभर। अतिशय अटीतटीचे सामने गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी पार पडले आणि डोळ्याचं पार न फेडणाऱ्या प्रत्येक एक सामना या ठिकाणी पार पडला। प्रत्येक खेळाडूनं आपलं 100% देण्याचा प्रयत्न केला आणि या सामन्याचा पहिला चषक जिंकण्याचा मानकरी गोवंडी संघ ठरलेला आहे आणि तृतीय क्रमांक चितागॅमच्या संघाने पटकावलेला आहे। दोन्ही संघाचं अभिनंदन। तिन्ही पंचांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे। तिन्ही पंचांचा या ठिकाणी आमच्या शिवसेना युवासेना युवा क्रमांक 9 च्या वतीने सन्मान करण्यात येत आहे। तिन्ही पंचांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे। तिन्ही पंचांना विनंती आहे अतिशय आपण गेल्या 2 दिवसापासून ऊन तानाचा विचार न करता या ठिकाणी योग्य स्पर्धा पार पाडण्यासाठी आपलं योगदान दिलं त्याबद्दल आपलं शिवसेना युवासेनेच्या वतीने मनस्वी आभार। आपण गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी स्पर्धेचं उत्कृष्ट असं नियोजन आणि योग्य ते निर्णय घेतले त्याबद्दल या ठिकाणी समालोचन गेल्या 2 दिवसापासून जे दोघे जण करत आहेत अप्पा राऊत भरत यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे। आपण 2 दिवसापासून या ठिकाणी अतिशय योग्य असं सूत्रसंचालन आणि कॉमेंट्री करत आहात आणि त्याबद्दल आपलं आमच्या शिवसेना युवासेना विभाग क्रमांक 9 च्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात आपण गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी क्रीडाप्रेमींचं आपल्या धारदार भाषेमध्ये मनोरंजन केलेलं आहात। आपलं या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। भरत अतिशय आपण उत्कृष्टरित्या गेले 2 दिवस समालोचन करत आहात। आपले या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। क्रीडा महोत्सव 2024 या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचा आज समारोप होत आहे। प्रत्येक विभागामध्ये कला आणि क्रीडा क्षेत्रातील तरुण तरुणींना योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी राबवण्यात आलेलं आहे। विशाल पाटील आणि मोरसिंग यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं। विशाल पाटील आपण जे योगदान दिलेलं आहे या स्पर्धेसाठी त्याचा सन्मान ठेवून आपला या ठिकाणी विभाग क्रमांक 9 च्या वतीने सन्मान करण्यात येत आहे। आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे। लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे। विशाल पाटील मोरसिंग कृपया आपण व्यासपीठावरती यायचं। आपण जे गेल्या 8 ते 10 दिवस आपण या स्पर्धेसाठी जे योगदान देता त्यांची पळापळ करता त्याचा आदर ठेवून हा आपला सन्मान या ठिकाणी विभाग क्रमांक 9 च्या वतीनं करण्यात येत आहे। आपलं मोलाचं सहकार्य लाभलं म्हणूनच ही स्पर्धा
अतिशय योग्य आणि अटीतटीची पार पडली. खूप छान आपण या ठिकाणी नियोजन केलं होतं आणि आपलं योगदान लक्षात घेऊन विभाग क्रमांक 9च्या वतीने आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आपल्या प्रत्येकाचं योगदान लाभल्यामुळेच ही स्पर्धा यशस्वीरित्या आज पार पडली. धन्यवाद. पुढच्या वर्षी हा चषक निष्ठावंत खासदार चषक म्हणून या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी हा चषक निष्ठावंत खासदार अनिलजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून पुढची ट्रॉफी यावरची पुढच्या वर्षी देण्यात येणार आहे. धन्यवाद. धन्यवाद किरण सावंत साहेब. आपण जो पाहिला गेला शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अणुशक्तीनगर विधानसभा आयोजित निष्ठावंत चषक गेले 2 दिवस चालणारा हा महासंग्राम आणि महासंग्रामामध्ये आज फायनल्स झाला तर गोवंडी इलेव्हन संघ त्या संघासुद्धा अभिनंदन आणि नोरासिक संघासुद्धा अभिनंदन. अक्षिता विचारे आणि चव्हाणबाई यांचा सुद्धा इथं चव्हाण मॅडम यांचा सुद्धा इथं सत्कार होईल. खरोखरच आपण एक चांगली मॅच पाहिली बघली फायनलचा सामना. आणि आता बक्षीस समारंभाकडे जाऊया आपण. या टुर्नामेंटमध्ये एक चांगली बॉलिंग चांगली फिल्डिंग खरोखरच झाली सर्व खेळाडूंचं. त्याचबरोबर शिंदे साहेबांना एक विनंती करू आम्ही की त्यांनी आपलं 2 मिनिटं मनोगत व्यक्त करायचं आहे. या विभागाचे सन्मान्य विभाग प्रमुख शिंदे साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. सन्मान्य शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून संपूर्ण दक्षिण मध्य मुंबईमध्ये क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे. कबड्डी हा प्रकार असेल, जिम्नॅस्टिक्स असतील, ॲक्रोबॅटिक्स असेल, योगासनं असेल, मल्लखांब असेल, ओराम स्पर्धा असतील, अंडरआर्म स्पर्धा असतील, फुटबॉल असेल आणि कॅरम स्पर्धा असतील, अशा सगळ्या स्तरावरच्या सगळ्या स्थानिक स्थानिक राहणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. विभाग क्रमांक 9च्या माध्यमातून मी स्वतः, आमच्या पद्मावती शिंदे, माझे सर्व सहकारी विधानसभा संघटक, आमच्या अणुशक्तीनगरचे आता निमेश भोसले, अरुण हुले, राजेंद्र पोळ, आमचे शशिकांत पाटील, किरण लोहार, संदीप भोईर, सर्व सन्मान्य शाखा प्रमुख, सर्व समन्वयक. विशेष म्हणजे आज या ठिकाणी या सामन्यातली लढत आम्हाला बघायला मिळाली. याची संपूर्ण जी तयारी आणि व्यवस्था करण्याची स्वतःहून जबाबदारी आमचे युवासेनेचे विभाग अधिकारी विजय भोईर यांनी मागून घेतली आणि त्यांच्यावर एक आमच्या सर्वांचाच विश्वास असल्या कारणामुळे आणि सर्वांनी मिळून आम्ही त्यांना ती सुपूर्द केली. मग ते कबड्डीचे महाराष्ट्रनगरचे सामने असतील, बोरबादेवी येथील कॅरम स्पर्धा असतील आणि या ठिकाणी आज प्रेक्षणीय सामने आम्हाला बघायला मिळाले. विजय भोईर, तुमचं आणि तुमच्या सहकाऱ्यांचं मी खूप खूप कौतुक करतो. आणि मी विभाग प्रमुख झाल्यापासून बघतोय की अनेक पदाधिकारी असतील किंवा शिवसैनिक असतील आणि युवा सैनिक असतील, स्वतःहून जबाबदारी मागून घेतात. कुठेही जायचं असेल तर विचारतात, कुठे काही घटना घडली, प्रसंग झाले तर स्वतःहून फोन करतात. आणि ही जी तळमळ आहे ती विजयसारख्यांबरोबरच अनेक शिवसैनिकांमध्ये आहे. आणि मला वाटतं हीच तळमळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुढे घेऊन जाईल आणि जनमानसामध्ये जे काही प्रेम आदरणीय बाळासाहेबांबरोबर वर होतं तेच उद्धव साहेबांवर आहे, आदित्य साहेबांवर आहे, आमच्यावर आहे. अशीच कृपादृष्टी आपण सर्वांनी ठेवावी. सर्व जे क्रिकेट रसिक आहेत, जे क्रिकेट प्रेमी आहेत, यांचं मी विशेष कौतुक करेन आणि तुमचं मी आभार मानेन की आम्ही दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी काल आणि आज या ठिकाणी चांगला उत्तम खेळ खेळलात. आणि चांगला खेळ खेळताना तुम्ही सर्व जे काही नियम असतील, सर्व जे काही अटी असतील त्यांचं पालन केलं. काल असा एक प्रसंग घडला की काल एक विजयी झालेला संघ काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना बाद व्हावा लागला. तो माझ्या इथला संघ होता गडकरीचा, परंतु त्यांना आम्ही समजावून सांगितलं की नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे आपल्याला वागावं लागेल. थोडंसं त्यांना वाईट वाटलं, परंतु त्यांनी सुद्धा मोठ्या
मनाने तो पराभव स्वीकार केला. पराभव तो नव्हता, परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा तो पराभव झाला होता. परंतु त्यांनी ते सुद्धा नंतर थोडं दुःख जरी झालं तरी त्यांनी ते मान्य केलं. तर अशाच पद्धतीने खिलाडू वृत्ती जी आपल्यामध्ये आहे ती आपण या ठिकाणी दाखवलेत. तुमचं निश्चितपणे आम्ही नेहमीच आम्ही ऋणी राहू. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाला असल्यामुळे विजेता जो संघ आहे गोवंडी संघ, त्यांचं मी पहिला मनापासून अभिनंदन करतो. क्रिकेटमध्ये आपण असं म्हटलं जातं की शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे सांगता येत नाही, आणि ती जिद्द तुम्ही कायम दाखवलीत. थोडंसं व्यासपीठावर कुजबूज चालली होती, परंतु त्या ठिकाणी शेवटी जो जिद्दीने खेळतो तोच विजय होतो. आणि अशा पद्धतीने भविष्यामध्ये आम्हाला सुद्धा जिद्दीने खेळायचं या राजकारणाच्या प्लेग्राऊंडवर. आणि त्यामुळे अनिल देसाई हे आमचे प्रमुख त्या ठिकाणी आमचे कप्तान असतील, आणि मला वाटतं त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक आम्ही जिंकून दाखवू म्हणजे दाखवूच, आणि ते म्हणजे निष्ठावंतांच्या बळावर. कारण आज राजकारणामध्ये जो काही गढूळपणा आलेला आहे आपण सर्व बघत आहात. आपण बोलत नाही आहात, मला माहिती आहे की आपण जरी बोलत नसलात तरी आपण आपल्या मनामध्ये ठरवलं आहे की जे खरं आहे आणि जे सत्य आहे त्याच्या बाजूने तुम्ही उभे राहाल, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आता थोडासा फक्त पैशाचा जो काय बाजार चालला आहे, लोक असं म्हणतात अरे घ्या रे चोराची लंगोटी, नंतर बघू आपण निवडणुकीमध्ये, असंही काही मानसिकतेमध्ये लोक असतात. असो, ज्याचा त्याचा तो विचार आहे, परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. आणि मुळामध्ये या ठिकाणी भूमिपुत्रांसाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे शिवसेना, आणि ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचं अस्तित्व जर कायम राहिलं तर मराठी माणसापासून देश हा शाबूत राहील. आणि मला वाटतं त्या जिद्दीने आम्ही लढू. जसं आपण लढलात, जसं आपण खेळलात, तसं आम्ही पुढच्या काळामध्ये जो काय आम्ही खेळ खेळू, जी काय आम्ही लढाई खेळू, आपण आपले आशीर्वाद आणि आपलं सहकार्य कायम ठेवावं. आणि देसाई साहेबांच्या बरोबरीने, आणि अनिल देसाईंना जसं मगाशी किरण यांनी सांगितल्याप्रमाणे आज हा निष्ठावंत चषक असेल, पुढच्या वर्षी निष्ठावंत खासदार चषक म्हणून या ठिकाणी आम्ही पुन्हा तुम्हाला निमंत्रण देऊ. पुन्हा तुम्ही सामील व्हा आणि पुन्हा तुम्ही खेळा, एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी आमच्या निमेश भोसलेंना विनंती करतो की विजय भोईर हा काही सन्मान नाही आहे, परंतु विजय भोईर आणि त्यांचा एक प्रतिकात्मक रूपाने एक त्यांचा तुम्ही सन्मान या ठिकाणी करावा. कारण स्वतःहून त्यांनी ती जबाबदारी जी मागून घेतली आणि आम्ही विश्वास दाखवला ती अशी तुम्ही पूर्तता केलेली आहे. त्यामुळे विजय भोईर यांचा सत्कार हा तुमचा सर्वांचा सत्कार असेल. आणि याच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेऊन पुढे येऊन कामं घ्यावीत, कारण कामं भरपूर आहेत आपल्याकडे. जय जय भवानी. धन्यवाद. विजय असो, विजय असो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. त्याचबरोबर बक्षीस समारोहाकडे जाऊया. खरोखरच कालपासून रणसंग्राम आज थांबला आहे, आणि ज्यामध्ये चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी केली त्यामध्ये जे 4 फिल्डर आहेत बेस्ट फिल्डर, कारण गोवंडी इलेव्हनचा एक 11 कॅच ज्यांनी घेतले तो राज यांनी इथे यायचं आहे बेस्ट फिल्डर त्याची नियुक्ती होती आहे. कारण बेस्ट फिल्डर राज यांनी बेस्ट फिल्डर ही ट्रॉफी जाते राजाला. क्षेत्ररक्षण राजेंद्र पोळ यांच्या हस्ते बेस्ट फिल्डर राजाला दिले जाते. गोवंडी इलेव्हनचा राजेंद्र पोळ यांच्या हस्ते. धन्यवाद राज. त्याचबरोबर बेस्ट बॉलर, खरोखरच एक आपण युवा खेळाडू ज्याने प्रत्येक टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी केली, कालपासून बघितलं आणि आज सुद्धा बघितलं, तो सूर्या नायडू. सूर्या नायडूने इथे यायचं आहे. बेस्ट बॉलरचा किताब जातोय सूर्या नायडूला. कोणी सूर्या यायचंय? बेस्ट बॉलर सूर्या नायडू यांनी यायचंय. धन्यवाद. शशिबाई यांच्या हस्ते ट्रॉफी दिली जात आहे. बेस्ट बॉलर
त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन एक फायनलमध्ये एक ज्यांनी उत्तुंग षटकार मारले, जबरदस्त फलंदाजी केली, वैभव आणि आदियाने त्यामध्ये उजवा ठरला तो बेस्ट बॅट्समन वैभव याने यायचं बेस्ट बॅट्समनचा किताब घेऊन जायचं आहे. विभाग प्रमुख अरुण उले, उपविभाग प्रमुख अरुण हुले साहेब यांच्या हस्ते. त्याचबरोबर आदी आणि षटकारात जे पैसे लागले होते खरोखरच आदीने ते करून दाखवले होते. बेस्ट बॅट्समनचा षटकारांचं बक्षीस देत आहे सचिव यांच्या हस्ते वैभवाला. खरोखरच फायनलमध्ये फायनलचं तिकीट घेऊन गेला होता तो वैभव आपल्या संघासाठी. आणि त्याचबरोबर पूर्ण सिरीजमध्ये आपण जर पाहायला गेलं 2 दिवस चालणारा रणसंग्राम आज थांबला. एक उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी, ज्याने आपल्या जीवावरती गोलंदाजीच्या जीवावर बळावरती चांगली फलंदाजी, जे गोवंडी 11ला फायनलचं तिकीट आणि फायनलचा कप घेऊन जातोय तो आदी आणि इथे यायचंय. मॅन ऑफ द सिरीजचा किताब घेऊन जायचंय. पण किताब द्यायच्या पहिला विजयदादा दोन शब्द बोलायचे आदीला. किताब द्यायच्या पहिला आदीने 2 शब्द बोलायचे. हॅलो हॅलो. आदी खरोखरच चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहिली गेली आदी याच्याकडून. आदी 2 शब्द पहिले बोलायचे आहेत. बाई आज आमचं सर्वांचं मनोरंजन केलं. आपलं पहिलं धन्यवाद. आणि सिरीज भेटते, काय सांगाल? पहिलं तर धन्यवाद इथे ऑर्गनायझर कमिटी शिवसेना युवासेना त्यांचं पहिलं धन्यवाद की त्यांनी इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली. हॅलो. पहिलं तर धन्यवाद शिवसेना युवासेना यांनी टुर्नामेंट ऑर्गनायझिंग केली आणि इथे आम्हाला विशालने खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप धन्यवाद. आपण वैभव आणि दोघांनी सुद्धा शांत डोक्याने बॅटिंग केली. पूर्ण प्लॅन सहित आले होते का की फायनल जिंकायचीच आहे? ह्यामध्ये आपण काय सांगाल? पहिलं तर चिता कॅम्पचे बॉलर म्हणजे ऑलमोस्ट खूप रनिंग मशीन असतात, ते खूप जोरात टाकतात, ते आम्हाला माहिती होतं. पण आम्ही टार्गेट केलेला की पहिले त्यांचे 2 मेन बॉलर आहेत, त्यांना सिंगल डबल वगैरे एक मध्ये 6-4 आला तरी भरपूर. लास्टला 12 बॉल आम्ही 40 करण्याची क्षमता ठेवलेली. मित्रा, यासाठी आपल्याला वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढे टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा असतील आधी तुला. थँक्यू. आणि किताब आपला मॅन ऑफ द सिरीजचा किताब घ्यायचा आहे. निमेश भोसले साहेब यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते. विजय भोई साहेब. त्याचबरोबर रनरअप संघ नुरासिक या संघाचा कर्णधार इथे यायचं आहे. पहिलं 2 शब्द आमच्याशी गुप्तगू करायचे आहे. रनरअपचा संघ नायक इथे यायचं आहे, वरती मंचावरती यायचं आहे. उपविजेता संघ नुरासिकचा कर्णधार इथे यायचा आहे. डॉक्टर माजिद असतील, या झिशान असेल, वरती यायचं आहे. मित्रा 2 शब्द बोलायचे आहेत आमच्याशी. हॅलो जिशान.
आप रनर अप रह गए। आज का दिन थोड़ा सा कठिन था। लगभग ये मैच कितना रन से हार गए, मतलब कितना रन आपको कम गिर गए, ये जीत सकते थे आप? सर रन नहीं कम पड़ा, हमारा एक बॉलर था जो कल खेल रहा था, आज आया नहीं सर, तो हम लोग वो बाहर मैच खेलने गया था, इसकी वजह से हमारा एक बॉलर शॉर्ट था। वो बच्चा यंग प्लेयर है, अभी अभी निकला है, वो मार्केट में हमारे साथ में आया है जो चिता कैम्प से, तो वो यंग प्लेयर है, अभी सीख रहा है सर। कोई बात नहीं, हरा दिया, इंशाल्लाह नेक्स्ट टाइम जिताएगा सर हम लोग को। हार और जीत के बीच में कितना अंतर था? हार और जीत के बीच में बस सर वैभव भाई ने एक्स्ट्रा ऑर्डिनरी बैटिंग कर लिए तो वो उनका टीम जीत गया। बेस्ट वर्सेस बेस्ट था, जो अच्छा खेलेगा वही जीतेगा सर। थैंक यू दोस्त। और हमारे यंग टैलेंट के लिए आप क्या बोलेंगे? सर यंग टैलेंट के लिए यही है कि जो भी आप देखते हो मैच देखते हो जिधर भी इंटर चेंबूर में, ये साल बहुत सारे मैच खेलने मिले इंटर चेंबूर में, वन ऑफ द बेस्ट टूर्नामेंट ये भी है सर। तो बहुत अच्छे अच्छे टूर्नामेंट चिता कैम्प से हम लोग बाहर निकल के खेल रहे हैं, और ये हमारे लास्ट टूर्नामेंट है, इसके बाद हम लोग थोड़ा एक महीना हाइड हो जाते हैं सर, कि हमारा रमज़ान आता है, तो इसके बाद फिर से वापस से हम लोग बाहर निकलेंगे इंटर चेंबूर खेलने के लिए सर। अभी बहुत मज़ा आ रहा है इंटर चेंबूर में, अलग अलग तरीके से टूर्नामेंट हो रहे हैं, बहुत सारे यंग लोगों को चांस मिल रहा है, यंगस्टर अपना टैलेंट दिखा पा रहे हैं, बॉलिंग बैटिंग, और वो बड़े बड़े टूर्नामेंट खेल रहे हैं, बहुत अच्छा लग रहा है हम लोग को। धन्यवाद दोस्त। आप हमारी ट्रॉफी ले और सकते जितने हैं। भी ऑर्गेनाइजर हैं यहाँ पर, मैं देख रहा हूँ निमेश भाई हमारे साथ हर टाइम हर वक्त पे जुड़े रहते हैं, चाहे वो चीता कैम्प में हो, चाहे इंटर चेंबूर में हो, लैक में हो, गांधी मैदान हो, तो सर का साथ हमारे साथ रहता है। और जो भी ऑर्गेनाइज किया था ये टूर्नामेंट वाकड़ी भाई और जो भी ऑर्गेनाइजर है युवा सेना के, हमारे बहुत अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किए, शुक्रिया उसके लिए। धन्यवाद दोस्त। विजय दादा, त्यांना आप ट्रॉफी द्यायची आहे, चेक घ्यायचा आहे, रोख रक्कम 25,000 आणि पूर्ण त्याचबरोबर नुरासिक संघाचं अभिनंदन। खरोखरच चांगला खेळ केला आपण। आज त्यांचे बॉलर कमी होते पण चांगला खेळ केला, चांगला स्कोर ठेवला होता गोंड इलियास समोर। आणि आता फायनलिस्ट, अंतिम विजेता, चॅम्पियन संघ विशाल, त्याचबरोबर अंतिम विजय संघाचा कर्णधार कुमार पाटील यांनी इथे यायचं आहे। ट्रॉफीच्या पहिला 2 शब्द आमच्यासाठी शेअर करायचे आहेत, कारण लोकल संघ आपला हा निष्ठावंत चषकचा पहिला मानकरी या ठिकाणी व्यासपीठावरती येत आहे, कुमार पाटील, त्यांचं खूप खूप अभिनंदन। हॅलो कुमार इथे यायचंय। एक चांगला आपण शानदार प्रदर्शन केलं, पहिल्यापासून काय ठरवलं होतं का, प्लॅन होतं का, आणि तुम्हाला हे यश भेटलं, काय सांगाल? ॲक्च्युली सर्व टीम एफर्ट होता। आमच्याबरोबर 4 बाहेरचे प्लेयर होते, त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स दिला, त्याच्यामुळे आम्ही ही मॅच विन झालो। तुम्ही कप्तानात पुढे लीड केलं, आणि ह्याचं श्रेय कोणाला जाईल? खास करून श्रेय पूर्ण टीमला जाईल, सर्वांचे चांगले एफर्ट दिले, पण स्पेशली वैभवने जे फायनलला जी बॅटिंग केली पूर्ण क्रेडिट त्याला जातं आहे। स्कोर बोर्डवरती जो 57 धावा लागले, थोडंसं नर्वस होता का आपण? हां, नक्कीच नर्वस होतो, कारण की चिता कॅम्पचे बॉलर हे पूर्ण फास्ट असतात, त्यांना खेळणं अवघड असतं, बट आमच्याकडे कॉन्फिडन्सली प्लेयर होते, वैभव आणि ते आधी ऑलमोस्ट हे लोक खूप बाहेरच्या चांगल्या टुर्नामेंट खेळतात। आता तर सर्व खेळाडू खुश असतील, पार्टी तर बनणारच, काय सांगाल? बँजो मागवला, आम्ही नाचत जाणार आहे आता। धन्यवाद दोस्त। तुम्ही ट्रॉफी चेक घ्यायचे आहे, रोख रुपये 50,000 आणि प्रथम पारितोषिक। सर्व खेळाडूंना एक विनंती, गोवंडे 11च्या आपण वरती मंचावरती यायचं आहे।
या खेळपट्टी बनवण्यात विशाल आणि मोहरी सिंगचं खरंच मोठं योगदान होतं. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि गोवंडी इलेव्हन या संघासुद्धा अभिनंदन. निष्ठावंत चषकचा मानकरी ठरला तो गोवंडी इलेव्हन संघ. सर्व खेळाडूंचे, सर्व मान्यवरांचे, सर्व प्रशिक्षकांचे आम्ही सर अप्पा राऊत सरचे स्वागत करतो. विजय असो, विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. धन्यवाद. विजय असो. एकच निर्णय घेऊन खायचे आपल्याला, एकच निर्णय तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधी हे फिका पडू देणार नाही. मनामध्ये माझ कधी आपण मुजोड नाही.